झी 24 तास एक पाऊल पुढे। देवगावच्या सर्वेश कुशारे या विद्यार्थ्यानं इटाव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडी प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे। शालेय पोषण आहाराच्या रिकाम्या पोत्यांमध्ये मक्याचा भुसा भरून तयार करण्यात आलेल्या मॅटवर सराव करून सर्वेशनं मिळवलेल्या यशाचं शाळेकडून आणि ग्रामस्थांकडून सुद्धा खूप कौतुक होत आहे। अगदी मॅटपासून ते बुटांपर्यंत सर्वेशला खूप खस्ता खाव्या लागलेल्या आहेत। खेळासाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधा जमवता दिवसेंदिवस त्याचा सराव खंडित होत असे, मात्र तरीही त्यानं हे यश मिळवलेलं आहे। आणखी यश मिळवण्यासाठी सर्वेशला गरज आहे ती मदतीच्या हातांची। 2006 ला आलो 6-7 ला, तर त्यावेळेला इथं पोरं हेरले, तर ते 2007 मध्ये थोडेसे निदर्शन यायला लागले। आणि उंच उडीचे एक ॲथलेटिक्स असल्यामुळे उंच उडीची मला पहिल्यापासून आवड, आणि इथं पोरं घोड्यासारखे दिसायला लागले। आणि मग याला 7वी पासून मी थोडंसं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली, पण ती सिझर मारायचं तो। मग सिझर मारता त्याचे गुण लक्षात आले का हा काहीतरी घडू शकतो। त्याच्या वडिलांना सांगितलं, वडिलांनी 35 पोते आम्हाला शेतून मिळाले। वडिलांनी त्यांचे कर्मचारी 2-3 मदतीला पाठवले, आणि त्यांनी आम्हाला तो बोध जशाप्रमाणे सांगितलं मी त्याप्रमाणे त्यांनी बनवून दिला। 2016 ऑलिम्पिक आहे, तिथं अजून पुढच्या सरावासाठी मला चांगली शाळेची व सुविधांची गरज असल्याने पुढं इंडियन आर्मीकडे घोरपडी गावात पुणे येथे जाण्याची इच्छा आहे। तेवढी जर ऑलिम्पिक खेळण्याची सुद्धा इच्छा आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।